नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 12वा। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे संभाव्य चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही टॉपचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत आपण संपूर्ण क्वेश्चन पेपर असेल, क्वेश्चन असेल, PYQ असेल किंवा या ठिकाणी मोफत लेक्चर असेल तुमच्यासाठी आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाची नियुक्ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTAच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रदीप सिंह खरोला आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 कोणत्या देशात 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेची बैठक पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनुच्छेद 16। प्रश्न क्रमांक 5 युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून देशातील कोणत्या शहराला मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोझिकोड। प्रश्न क्रमांक 6 भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे या शहरात आहे। प्रश्न क्रमांक 8 भारतातील कोणत्या शहराला विश्वशिल्प शहराचा दर्जा विश्वशिल्प परिषदेने दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी श्रीनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ठाणे या जिल्ह्यात येते। प्रश्न क्रमांक 10 कोणते राज्य देशात दरोडे उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 कराड जवळ प्रीती संगम येथे डॅश डॅश या नद्यांचा संगम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कृष्णा व कोयना। काय? कृष्णा व कोयना। प्रश्न क्रमांक 12 पण त्या अगोदर मी सर्वांना हात जोडून विनंती करतोय की आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, कारण की आपण हुशार गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतमध्ये या ठिकाणी लेक्चर आणत असतो। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 12 सर्व IIT मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 13 भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुजरात आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 कोण पहिली भारतीय खेळाडू ठरली जिने वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीजा अकोला। प्रश्न क्रमांक 15 भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अप्सरा। प्रश्न क्रमांक 16 ई-मेडिकल व्हिसा सेवा सुविधा भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बांगलादेश। प्रश्न क्रमांक 17 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा,
ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1935. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी एक ऑप्शन ए ब्रिटन. प्रश्न क्रमांक 19 राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती. शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20 भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा IIT ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 2